सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. संध्याकाळ होत आली आहे. आकाशात सूर्य मावळतोय. पक्षी आपापल्या घरट्याकडे परतत आहेत आणि त्यावेळी घराघरात दिव्यांचा उजेड झळकतो. संध्याकाळ झाली की आपण देवघरात दिवा लावतो. पण आपण कधी विचार केला आहे का या एका छोट्या दिव्यामागे एवढं किती मोठं आध्यात्मिक आणि पौराणिक महत्त्व दडलेलं आहे? तो केवळ परंपरेचा भाग आहे का की त्यामागे काही खोल पौराणिक अवैज्ञानिक अर्थ दडलेला आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत संध्याकाळी दिवा लावण्याचं पौराणिक महत्त्व, त्यामागचं विज्ञान आणि त्याने होणारे अद्भुत फायदे. म्हणजे सांज वात लावल्यामुळं काय काय फायदे होतात आणि कोणत्या पुराणात आहे त्याचं महत्त्व. स्कंद पुराणामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे, या संध्याही प्रदीपाच नित्य ददाती भक्तिता तस्य नश्यंती पापानी दीपतेजा प्रभावता. अर्थात जो भक्तिभावाने संध्याकाळी दिवा लावतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्याच्या जीवनामध्ये प्रकाश, ज्ञान आणि सुख नांदतं. हा दिवा म्हणजे देवतेशी जोडणारे एक दिव्य ऊर्जा आहे. जेव्हा आपण संध्याकाळी दिवा लावतो तेव्हा त्या प्रकाशातून आपल्या घरात सात्विक कंपने निर्माण होतात. पद्मपुराणात लक्ष्मी देवी स्वतः म्हणतात, संध्यायाम प्रदीपदान मम प्रातिकरम परम. म्हणजे संध्याकाळी लावलेला दिवा मला अत्यंत प्रिय आहे. म्हणूनच म्हणतात लक्ष्मी प्राप्तीची सर्वात सोपी साधना म्हणजे संध्याकाळी दिवा लावणे, संध्याकाळी सांजवात लावणं. यावेळी देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करतात. ज्या घरामध्ये दिवा लावलेला असतो त्या घरात त्या स्थिर होतात. ज्या घरात दिवा नसेल तेथे अंधकार, तणाव आणि नकारात्मकता वाढते असं आपलं अध्यात्म सांगतं. गरुड पुराणात उल्लेख आहे की सूर्यास्तानंतरच्या काळामध्ये यमदूत पृथ्वीवर भ्रमण करतात. दिव्याच्या प्रकाशामुळे ते अशा घरात प्रवेश करत नाहीत. म्हणूनच संध्याकाळी दिवा लावल्यामुळे घरात रोग, भीती आणि अशुभ शक्ती यांचा नाश होतो. हा दीप म्हणजे आपल्या घराची आध्यात्मिक सुरक्षा होय. महाभारतामध्ये श्रीकृष्ण म्हणतात, ज्याच्या घरामध्ये संध्याकाळी दीप प्रज्वलित होतो तेथे धन, आरोग्य आणि सौभाग्य नित्य वास करतात. म्हणून हा दीप केवळ प्रकाश तर देतोच आहे, त्यासोबतच आपल्या घरामध्ये समृद्धी, शांती आणि लक्ष्मीचा वास सुद्धा घडवतो. दिवा म्हणजे देवतेचे रूप, प्रकाश म्हणजे ज्ञान, अंधार म्हणजे अज्ञान. दिवा लावून आपण अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवतो. दिवा हे पंचतत्वाचं प्रतीक सुद्धा आहे. पंचतत्व कोणते आहेत? पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. जेव्हा आपण हे लावतो दिवा तेव्हा हे पंचतत्व संतुलित होतात आणि घरातील ऊर्जेचं वातावरण शुद्ध होतं. आधुनिक विज्ञान सुद्धा सांगतं की दिव्याचा प्रकाश मनाला शांती निर्माण करतो. तुपाचा दिवा जळताना तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा जळताना त्याच्यामध्ये निर्माण होणारा सुगंध आपल्या मेंदूला विश्रांती देतो. त्याच्यामुळे आपला ताण कमी होतो, झोप लागते आपल्याला. तसेच काय होते, दिव्यामुळे आपल्याला घरातील वातावरण नकारात्मक नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. हा दिवा आपण कुठं कुठं लावायचा? देवघरात तर आपण लावायचा, त्यासोबतच आपण आपल्या दरवाजाच्या समोर सुद्धा लावायचा, तुळशी पुढे लावायचा. त्याच्यामुळे काय होतं की संध्याकाळी दिवा लावल्यामुळे काय देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. दिवा पाहून लक्ष्मी येते असं आपल्या पूर्वीच्या बायका म्हणतच होत्या. त्याच्यामुळे आपण दिवा तुळशीपुढे अवश्य लावायचा. वातीची संख्या किती राहावी दिव्यामध्ये? आपल्याला प्रश्न पडतो की किती तर 2 वातीचा दिवा लावायचा. तर का लावायचा 2 वातीचा? शुभ मानलेला आहे. का मानलेला आहे? एक देवीसाठी आणि एक देवासाठी 2 वाती. त्याचे काय काय फायदे आहेत आपल्याला दिवा लावल्यानंतर? आपल्या घरामध्ये संध्याकाळी सांजवात लावल्यामुळे काय होते, घरातील नकारात्मकता दूर होते, वातावरणामध्ये शांतता येते, प्रसन्नता निर्माण होते, आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की लक्ष्मी प्राप्तीचा योग येतो. म्हणजे लक्ष्मी देवी संध्याकाळच्या वेळेस भ्रमंती करत असते असं आपल्या अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे. त्यावेळी लावलेला दिवा देवी लक्ष्मीला प्रिय असल्याने धन समृद्धी मिळते आणि लक्ष्मी देवीचा कायम आपल्या घरामध्ये वास्तव्य होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, दिव्याच्या प्रकाशामध्ये केलेली प्रार्थना मनाला एकाग्र करते आणि आपला भक्तिभाव वाढतं. म्हणजे आपलं मेडिटेशन होतं आणि आपण देवाशी जोडतो. आणि तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावल्यामुळे काय होते, आधीच सांगितलं की वातावरण शुद्ध होते, छोटे छोटे क्रमी दूर राहतात, मानसिक शांती मिळते आणि आरोग्यावर त्याचा चांगला परिणाम होतो.
दिवा लावणे हे पवित्र कर्म मानले गेले आहे आपल्या अध्यात्मामध्ये. त्यामुळे आपल्या मनातील काय होते, नकारात्मक विचार, पाप कर्म नष्ट होतात, कर्मफल शुद्धी होते. गरुड पुराणात म्हटलेलं आहे की दीपम ज्योती परब्रह्म, दीपम सर्व तमो नशा. याचा अर्थ काय की दिव्याचा प्रकाश म्हणजे ब्रह्मस्वरूप, जो सर्व अंधकार अज्ञान दूर करतो. दररोजचा एक दिवा आणि प्रत्येक दिवसाचं देवीचं आशीर्वाद. अशाच भक्तिमय माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. संध्याकाळी दिवा लावणं हे एक आपलं धार्मिक कृत्य आहे. त्याचसोबत एक ऊर्जेचं, भक्तीचं, आत्मिक शांतीचं प्रतीक पण आहे. आपल्या संस्कृतीमध्ये प्रकाश म्हणजे देवता आणि दिवा म्हणजे त्या देवतेचं दर्शन. म्हणूनच आपण दर संध्याकाळी देवघरात तुळशीपुढे दिवा नक्की लावायचा. त्याच्यामुळे काय होते की आपल्या जीवनामध्ये ज्ञान, सौभाग्य आणि आनंद निर्माण होतो.